नमस्कार. मी आज या ठिकाणी कोळवाडीचा एक साधा नागरिक या ठिकाणी म्हणून बोलतोय. प्रथमतः सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात ही शिवजयंती आपण साजरा करतो. आणि आपण खरं तर आपण महाराजांच्या जन्मभूमीमध्ये राहतो आणि आपला हा उत्सव म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव आहे. पण आज आमच्या कोळवाडी या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये एक शोकांतिका आहे, खेद व्यक्त करतो आम्ही. आज आमच्या कोळवाडी ग्रामपंचायतमध्ये साधी महाराजांची, छत्रपती महाराजांची प्रतिमा पूजन पण झालेलं नाही. आज आपण बघू शकता या ठिकाणी कोळवाडी ग्रामपंचायतला टाळा आहे. या ठिकाणी कोणताच कोळवाडीचा ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, उपसरपंच या ठिकाणी कोणीच महाराजांचं प्रतिमा पूजन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित नाही राहिले. ही मोठी शोकांतिका आहे, खेद आहे. जर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करतोय आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक साधी प्रतिमेचं पूजन आपण जर करू शकत नाही, तर मी संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीचं, या संपूर्ण कोळवाडी ग्रामपंचायत लोकांच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. ही या ठिकाणी ग्रामपंचायत बॉडीला ही कुठेतरी समजायला पाहिजे की आपण या ठिकाणी येऊन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन सकाळी व्यवस्थित झालं पाहिजे आणि महाराजांना मानवंदना केली पाहिजे. ह्यामुळे मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी मी भारतीय माजी सैनिक आहे आणि आता काही तासापूर्वी आम्ही तालुक्यातून बरेच माजी सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही मानवंदना दिली. आणि या ठिकाणी असं लोकांच्या याच्यातून व्यक्त होत आहे या कोळवाडी गावामध्ये का बाबा ग्रामपंचायतीने सुद्धा प्रतिमेचं पूजन होणं गरजेचं आहे. आणि खरं तर आपला जर राजा होता आणि त्या राजाचं प्रतिमेचं पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जर लोक असेल तर चुकीचं आहे. आणि या ठिकाणी सर्व व्यक्तीने सगळ्या व्यक्तींच्या मनातून आणि याच्यातून ते निषेध व्यक्त होत आहे. हे चुकीचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपला राजा आहे, हे विसरून चालणार नाही. प्रथमतः जय शिवराय. आज 19 फेब्रुवारी, आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान मानणारी पवित्र भूमी जुन्नर तालुका, आज महाराष्ट्रात आपल्या शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. तरी काही जागी म्हणजे कोळवाडी ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचं पूजन नाही, प्रतिमा लावलेली नाही, ह्या अशा गोष्टी घडत आहे. दुसरी गोष्ट, आपल्या पुण्यभूमी जुन्नर तालुका, जुन्नर तालुक्यातच अशी लाजिरवाणी गोष्ट होत असन तर अवघड आहे. तिसरी गोष्ट, सरपंच मॅडमला फोन केला, मॅडमला म्हटलं हा शासकीय GR आहे का ग्रामपंचायतमध्ये प्रतिमा पूजन करणे हे तुम्हाला बंधनकारक आहे. सरपंच मॅडम म्हटले आमची चूक आहे. तरी पण त्यांनी प्रतिमा पूजन परत काही केली नाही. आम्ही वाट पाहून नंतर आम्ही आमचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतचा मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. काय निर्णय घेतलाय तुम्ही? काय निर्णय घेतलाय ग्रामस्थ म्हणून? आम्ही ह्या विषयावरती आम्ही ग्रामसभा लावणार आहे. जर तुम्हाला जर शासकीय जे कार्यक्रम आहेत त्याला जर तुम्ही त्याचे विधिवत काही करत नसाल, शासकीय नियमाप्रमाणे जर तुम्ही पूजन वगैरे करत नसाल, तर आम्ही त्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी एक आमची गावची ग्रामसभा लावणार आहे. त्यात हा आम्ही मुद्दा मांडणार आहे. तुम्ही जर पदावरती येता किंवा पदभार सांभाळता तर त्या पदभाराप्रमाणे या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. आज 9 जणांची बॉडी आहे. मी म्हणतो तुमच्याकडं काही कामानिमित्त काही अडचणी असतील तर कोण ना कोणतरी येऊन, ग्रामपंचायतले 9 मेंबरपैकी कोण ना कोणतरी येऊन या ग्रामपंचायतमध्ये महाराजांची प्रतिमा पूजन झालीच पाहिजे होती. असं नाही की तुम्हाला सगळेच हवे तिथं, असं काही नाही. पण एक खेद व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही कोणीच येत नसन आणि महाराजांची जर प्रतिमा पूजन करत नसन तर त्यासाठी आम्ही आमची ग्रामसभा लावून, एक ग्रामस्थांची ग्रामसभा लावून याच्यात निषेध व्यक्त करणार आहे. आणि हा कोळवाडी ग्रामपंचायतचा निषेध आम्ही सर्व ग्रामस्थ व्यक्त करत आहोत. तुम्ही ग्रामपंचायत उघडून
ग्रामपंचायत सरपंच मॅडमला कॉल करून एकदा उघडून तुम्ही आतमध्ये एकदा ते सुद्धा पहा. मी सरपंच मेन मॅडमला म्हणजे कॉल करतो. आमच्या ग्रामपंचायतमध्ये साधी महाराजांची प्रतिमाच नाहीये आजपर्यंत. सरपंच मॅडम किंवा ग्रामपंचायत महाराजांची प्रतिमा ही ग्रामपंचायतमध्ये पाहिजेच. जसे लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत, जसे थोर व्यक्ती आहेत तसे महाराज पण एक थोर व्यक्तीच आहेत. त्यांची प्रतिमा जर ग्रामपंचायतमध्ये जर नसन ती ही पण खेद व्यक्त करण्यासाठी प्रतिमा पूजन तर दुसरी गोष्ट राहिली, पण तुमच्याकडे प्रतिमाच नाहीये ग्रामपंचायतमध्ये. नाही तर ग्रामपंचायत कर्मचारी इथे समोर आहे, त्यांना म्हणावं तुम्ही ग्रामपंचायत उघडा. तुम्हाला कोणाचा प्रोटोकॉल लागत असेल तो आम्ही देऊ, तुम्ही ग्रामपंचायत उघडा एकदा. ग्रामपंचायत कर्मचारी समोरच उभे आहेत. उपसरपंचांना फोन लावा ना, सरपंच नसतील उचलत तर त्यांचा आदेश चालेल ना तुम्हाला? हा, मग लावा. किंवा ग्रामपंचायत सदस्य कुणालाही लावा. ग्रामपंचायत सदस्य पण हक्क आहे ना. हक्क आहे ना, ते येऊ शकतात ना. नाही नाही, कोण म्हटलं? उपसरपंचांना कॉल लावलाय. हॅलो सरपंच साहेब, उपसरपंच साहेब नमस्कार. अहो इथं ग्रामपंचायत उघडायला सांगा ना जरा. ग्रामपंचायतचं आहे ना टाळा खोलून द्यायला सांगा ना, एक 5 मिनिटं बघतो. ग्रामपंचायतचे कर्मचारी ना आपले निवृत्तीदादा सहाने यांना एक लॉक खोलून द्यायला सांगा ना. इथंच आहे, त्यांच्याकडे देतो मी. 1 मिनिट. काय विषय टाळा खोलून द्यायचा. हॅलो प्रतिमा कुठे आहे आपल्याकडे? आपल्याकडे प्रतिमा आणि फोटो काय नाही. नाही नाही नाही. हॅलो हॅलो हा म्हटलं नाही आहे ना आपल्याकडे प्रतिमा पूजन नाही ते हे. ऐक ना, ऑन इथं बाईट चालू आहे, ऑन कॅमेरा चालू आहे, स्पीकर फोन ऑन वरती आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे का फक्त ग्रामपंचायत आम्हाला लॉक खोलून द्या. सरपंच मॅडमचा पण फोन आलेला आहे, चालू ठेवा साहेब तुम्ही. हॅलो हा म्हणलं पंचायत खोला म्हणतात, खोलू का? कशाला खोलायची बोला. हॅलो हा म्हटलं कर ग्रामपंचायत नाही उघडायची का? हॅलो हॅलो म्हटलं ग्रामपंचायत आम्हाला उघडायची. आता ऑन कॅमेरा बाईट चालू आहे आमची. ऑन कॅमेरा बाईट चालू आहे आमची. ऑन कॅमेरा बाईट चालू आहे मॅडम. आम्हाला ग्रामपंचायत उघडायची आता. तुम्ही त्यांना तुम्ही एकट्या नाही सांगू शकत का? हो, तुम्हाला उपसरपंचांनी सांगितले खोला. उपसरपंचांनी सांगितलेलं आहे मॅडम, ग्रामपंचायत खोलून द्या त्यांना. हो आम्हाला आता मग फोन चालू आहे, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तसं. हा मग त्यांना तेच असं बोला, हे चालू आहे बाईट चालू आहे हा, तुम्ही बोलतात ते सर्व म्हणजे तर खोलायची किंवा नाही. त्यांना ते म्हणतात खोलून द्या आम्हाला हे करायचे तिथे. तुम्ही या ना, ऐका ना, तुम्ही पंचायतीच्या ग्रुपला आहे ना. हॅलो उपसरपंच साहेब, तुम्ही ना ग्रामपंचायत पाशी या 5 मिनिटात. तुम्ही ना पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी घेऊन इथे या 5 मिनिटात. तुम्ही आता तुमची जी भाषा आहे ना आता का ग्रामपंचायत कशाला उघडायची, काय उघडायची, तुम्ही मला सांगा. शासन निर्णयाप्रमाणे GR प्रमाणे तुम्ही साध्या प्रतिमेचं पूजन केलंय का? तुमच्या ग्रामपंचायतमध्ये साधी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आहे का? ती दाखवून द्या ग्रामपंचायत उघडून. तुमच्याकडे तुम्ही जर केलंय तर दाखवा ना मग तुम्ही आतमध्ये उघडून ग्रामपंचायत. का तुम्ही हे करताय? मी ग्रामपंचायत मधल्या बॉडीला फोन करतो, हे करतो, ते करतो. ग्रामपंचायत उघडायला लावा आणि दाखवायला लावा ना.
ग्रामपंचायत इथं उघडायला लावा आणि आम्हाला पाहू द्या तुम्ही काय केलंय का नाही केलंय. प्रतिमा पूजन केली का नाही केली हे आम्हाला पण पाहू द्या ना. नाही केली ना मग तुम्ही एकदा ग्रामपंचायत नाही केली तुम्ही मान्य करताय ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन केलेलं नाही बरोबर. मग आम्हाला ग्रामपंचायत उघडून फक्त आतमध्ये पाहू द्या. हा हॅलो म्हटलं ग्रामपंचायत उघडून आम्हाला फक्त पाहू द्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन केलेली आहे का नाही. हा तुम्ही थांबा ना 2 मिनिटं. अहो तुम्ही गावाचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला जर गावासाठी वेळ नसेल तर तुम्ही पद घेता कायला. फोन कट केला. हॅलो आपण डायल केलेला नंबर डायल केले. हॅलो हां स्पीकरवर टाका म्हणतात ते. तुम्ही मग झालेली ना आम्हाला ग्रामपंचायत फक्त उघडून द्या. ते म्हणतात फक्त ग्राम हा अहो चावी त्यांच्या हातात आहे मॅडम. इथं चावी ते समोर होते ना मीटिंगला माझ्याकडे चावी ना चावी त्यांच्या हातात आहे मॅडम. माझ्याकडे द्या मी बोलत नाही. मीटिंग नव्हती का ते याची. तिथे नाही आले ग्रामसभा. हा मग त्याचं इथं हॉलमध्ये मीटिंग होती ना. आतमधला लावला. भरपूर आहे तिथे लोक. भरपूर लोक आहे तिथे. स्पीकरवर टाका तुम्ही फोन. आम्हाला पण ऐकू द्या. नाही तर आमच्याकडे आमचा फोन करू नका म्हणतात. अहो, आमचा फोन उचला ना. त्यांचा फोन उचला, त्यांच्याशी बोला. ग्रामस्थांचा फोन जर उचलते नाही तर काय तुम्ही ग्रामस्थांचा फोन नसेल उचलला तर त्याला काय अर्थ नाही ना. हॅलो ते तुम्ही त्यांना फोन करा. ते फोन करते त्यांच्या फोनवर बोला. मग मी फोन केला उचला म्हणा फोन. ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. हा मॅडम बोला. काय प्रज्वल नेमकं काय प्रॉब्लेम काय बाळा तुझा. मॅडम ग्रामपंचायत मध्ये आपण प्रतिमा पूजन केले का. हे बघ मला सांग तू याच्या आधी काम केलंय बरोबर. काय 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 याच्या आधी ग्रामपंचायत भाग होता तू ग्रामपंचायत. मॅडम मी ग्रामपंचायत मध्ये कोणत्याही पदावर नाही किंवा मी ग्रामपंचायत मध्ये कोणतंच काम केलं. हा. तू त्या पदावर आहे मी आता म्हणतच नाही. मग? मग तुला प्रॉब्लेम येते. याच्या आधी ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व पूजन झालं नाही तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम आला नाही. आता कसं येतो बाळा. मॅडम मी काय म्हणतो तुम्ही ग्रामपंचायत उघडून द्या ना. प्रॉब्लेम येतोय. काय 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 आपल्या महाराजांच्या प्रतिनिधित्व पूजन होत वर्षी झाले. कधी झाले तुम्ही मला काय म्हणायचंय जर प्रतिमेचं पूजन झालं असेल प्रतिमा अजून आहे तिथंच आहे ना. हा मग तुम्ही ग्रामपंचायत उघडायला सांगा. प्रतिमा आम्हाला दाखवू द्या पूजा कुठं केलेली आहे. आपल्या ग्रामपंचायत मध्ये CCTV प्लस इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं आपल्याकडं आपल्या ग्रामपंचायत मध्ये प्रतिमेचा फोटो नाही. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे मॅडम. मग तुम्ही पूजा कसली केली आहे का ना तुम्ही आवाज येत नाही. मॅडम मी तुम्हाला आजच्या दिवसाचं विचारतोय. मी तुम्हाला तुमचा मॅडम आवाज ब्रेक होतोय. तुम्ही व्यवस्थित रेंज मध्ये या. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय.
तुम्ही रेंजमध्ये कट करून परत म्हणलं. थांबा, मी कट करून रिटर्न कॉल करतो तुम्हाला. हा येतोय मॅडम, आता आवाज व्यवस्थित. येतोय माझा आवाज? हा बोला. हॅलो हा बोला ना, बोला. मॅडम, तुम्ही म्हणता ना का ग्रामपंचायतमध्ये सकाळी पूजा केली. पहिल्यांदा तुम्ही काय म्हटले, ग्रामपंचायतमध्ये सकाळी पूजा केली. काय 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 पुतळ्याचं पूजन केलंय महाराजांच्या पुतळ्याचं हे बाहेर आपण केलं त्याचं पूजन झालं. मॅडम, आपल्या ग्रामपंचायतमध्ये म्हणतोय ते जे आहे ते एक जांताराजा प्रतिष्ठान मंडळ आहे, ते रजिस्टर आहे नक्कीच. बरोबर. हा बरोबर आहे. आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुठे केलंय पूजन ते दाखवा मला. का आपल्या शासनाच्या, ऐका ना मला एक सांगा, शासनाच्या नियमाप्रमाणे मॅडम आपल्याला ग्रामपंचायतमध्ये पूजा करावी लागते का नाही लागत? लागत आहे. लागते ना. मग आम्ही पण तेच विचारतो मॅडम तुम्हाला. बरोबर आहे, नक्कीच पूजा करायला लागते. तुम्ही आज मला विचारताय हा प्रश्न. काय 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 मॅडम, आज आमच्या निदर्शनात ही, ऐका ना मॅडम, मला आनंद आहे तुम्ही जागरूक झालात याबद्दल. मॅडम ही गोष्ट आमच्या आज निदर्शनास आली म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. मी ते काही व्यक्ती त्याला answer, पण त्याच्या आधी ते सगळे साक्षी घेऊन या. मी पण होते. ते काय 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 ऐका ना मॅडम, हा तुमचा प्रश्न आहे. आज जो प्रश्न आम्हाला पडलाय ना, आज आम्हाला याचं उत्तर पाहिजे. काय काय बोलले? तुम्हाला उत्तर द्यायला ते answerable नाहीये. या सगळे सरपंच आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन ये. त्यांचं उत्तर द्या. मॅडम, तुम्ही गावचे एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, प्रथम नागरिक आहे तुम्ही गावचे. मला याचा भान आहे की मी काय म्हणतोय, तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे. इथं ग्रामस्थ जमलेले, ग्रामस्थ म्हणतात ग्रामपंचायत उघडायला हवा आणि तुम्ही म्हणता ग्रामपंचायत उघडणार नाही. मी नाही म्हटले नाही. मग उघडा ना तुम्ही ग्रामपंचायत, सांगा त्यांना ग्रामपंचायत उघडायला. हो हे घ्या. हॅलो, उघडू काय? हा ठीक आहे, ओके. रेकॉर्ड आहे ना? तुम्ही याकडे येऊ शकता. थोडी देर सुट्टी नाही लोक हो आतलं कॉलम तुम्ही. इकडे आपण दाखवू. आमच्याकडे या प्रतिमा आहेत. या ठिकाणी आमच्याकडे शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाच नाही, मोठी शोकांतिका आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आपण, कुठेच महाराजांचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी झालेलं नाही. इकडे पण बनवून द्या. हा मीटिंग हॉल आहे, यामध्ये सुद्धा प्रतिमा केलेल्या आहे का तुम्ही बघून घ्या. फोटोच नाही इथं काय करणार? कोळवाडी ग्रामपंचायतमध्ये मॅडम आता एक मिनिट मॅडम, तुम्ही खोला म्हटले, बंद केला. ऐका मॅडम काय म्हणले पहिले, ते काय म्हणतात मला, तुम्ही जबाबदार आहात. ऐका सगळे ग्रामस्थ आहात तुम्ही, बरोबर. ते काय म्हणले, उद्या काय गेलं काय झालं तर तुम्ही जबाबदार आहात ते म्हणतात. ऑन कॅमेरा आहे ना, आम्ही ऑन कॅमेरा ग्रामपंचायत बोललेली.
आणि तुमच्या परवानगीनुसार ठीक आहे ओके 2 मिनिटं फक्त खोलली मी आणि लॉक लावतोय काय बोले तुम्ही अहो ग्रामपंचायत ऑन कॅमेरा खुलली पाहिजे. खोटं बोलतात ऑन कॅमेराच लॉक करा ना. ऑन कॅमेरा लॉक करा. आपण काय चोरीच्या उद्देशाने थोडी गेलतो. एवढं काय बोलायचं. ग्रामपंचायत म्हणा, सर्वांसमक्ष मी ग्रामपंचायत लगेच म्हणा, तुम्ही 2 मिनिटात ही ग्रामपंचायत बंद केली आहे. हुकुमशाही नाही लोकशाही. आता काय सांगत लोकांची या ठिकाणी आपण आता ग्रामपंचायत उघडून बघितलं आतमध्ये आणि आता बघितलं तुम्ही सरपंच मॅडमचा फोन आलता. ते आता फोनवरती असे उत्तर देतात की तुम्ही उद्या जर ग्रामपंचायत मधलं काही गेलं ग्रामपंचायत खोल्यावरती तर त्याला जबाबदार तुम्ही ग्रामस्थ राहतील. ही लोकशाही आहे, इथं हुकुमशाही नाही चालणार. जर ग्रामस्थांचा जर या ठिकाणी जर ग्रामपंचायत बघण्याचं जर हे असन आणि तुम्ही जर बोलताय की काही चोरीला गेलं तर तुम्ही त्याला जबाबदार असन, हे म्हणजे थोडक्यात आमच्यावरती आरोप केला जातो ग्रामस्थांवरती. आणि ते तिकडून फोनवरती इथे येण्यापेक्षा ते फोनवरती तिकडून उत्तर देत आहेत की काही गेलं तर तुम्ही ग्रामस्थ जबाबदार राहणार आहे. ही कोणती पद्धत आहे? जर आपण जर एखादी गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ग्रामपंचायत उघडा म्हणतोय तर त्याच्यावरती ते आक्षेप घेत आहेत आणि उलट ग्रामस्थांना वेटेज धरतात. धन्यवाद.